सोलापूर सोशल असोसिएशन या संस्थेच्या वादात संस्थेचे चेअरमन डॉक्टर अखलाक अहमद वडवान यांच्या अध्यक्षपदाच्या मान्यतेस स्थगिती मिळावी अशी मागणी करणारा अर्ज धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग यांनी नुकताच फेटाळून लावला। याबाबत अधिक माहिती अशी की सोलापुरातील अल्पसंख्याक मुस्लिम धर्मीयांची सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली सोलापूर सोशल असोसिएशन या संस्थेत मोठे वाद चालू आहेत। संस्थेमार्फत सोलापुरात बालवाडीपासून महाविद्यालयांपर्यंतचे शैक्षणिक प्रकल्प राबवले जातात। डॉक्टर अखलाक अहमद वडवान यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाचा बदल अहवाल धर्मादाय उपायुक्त पुणे यांनी मंजूर केला होता। या निर्णयास आव्हान देणारे अपील अल्ताफ जमादार फारुक कमिशनर यांनी दाखल केले होते। संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेस देखील रियाज खरादी, अल्ताफ जमादार आणि फारुक कमिशनर यांनी शिक्षण खात्याकडे असंख्य तक्रारी दाखल करून या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी केली होती। या आक्षेपांना कागदोपत्री कोणताही आधार नाही। त्याचप्रमाणे अत्यंत सुरळीत चाललेल्या व्यवस्थापनामध्ये केवळ व्यक्ती द्वेषापोटी हरकती आणण्याचा उद्योग केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याची बाब देखील निदर्शनास आणून दिली। दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग यांनी डॉक्टर अखलाक वडवान यांच्या कार्यकारिणी विरुद्ध मागितलेली स्थगिती फेटाळण्याचा आदेश पारित केला आहे।